जाऊया आपण सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आणि उमेश परब आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। उमेश, काय एकंदरीतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर वातावरण दिसतं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हटलं की कोकणमधला हा पट्टा निश्चितच राड्याचा पट्टा समजला जातो। आपण पाहिलं या आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या होत्या। आज त्या दृष्टीने काय काय नेमक्या घडामोडी घडू शकतात, काय या दृष्टीने आपलं लक्ष असणार आहे? नक्कीच अनुपमाजी, आज मतमोजणी आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असेल किंवा रत्नागिरी जिल्हा परिषद यावरती नेमकं आता कोणाचं अधिराज्य असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण जर विचार जर केला तर मागील 27 वर्ष नारायण राणेंची एक हाती सत्ता होती। नारायण राणेंच्या विचारात जो जिल्हा परिषद अध्यक्ष आहे तो विराजमान झाला होता। यावेळी भाजप पहिल्यांदाच अगदी कारण राणे भाजपमध्ये गेल्यानंतर आता भाजपची संख्याबळ वाढलेलं आहे, भाजपची ताकद आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे यावेळी भाजपचा जिल्हा जो अध्यक्ष तो बसेल अशी देखील चर्चा आहे। आपण जर मागच्या काही निवडणुका पाहिल्या तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये नेहमीच राडे झाले, मात्र यावेळीची जी निवडणूक आहे ती निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली। कोणतेही या ठिकाणी अनुचित प्रकार घडलेले नाहीत। कारण आपण पाहिलं गेलं तर नुकतीच पार पडलेली नगरपालिकेची निवडणूक आणि त्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आमने सामने होते आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोप झाले होते। अगदी पैसे वाटपाचा देखील आरोप झाला, त्याबरोबर काही मतदान केंद्रावरती पैसे वाटपाचा आरोप करताना हाणामाऱ्या देखील झाल्या। मात्र यावेळी असं कोणताही प्रकार घडलेला नाहीये। एकूण जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे शांततेत पार पडली। आपण जर कणकवलीचा विचार केला, कणकवली मतदारसंघाचा, तर या ठिकाणी जे इथले विद्यमान आमदार आहेत, पालकमंत्री नितेश राणे आहेत, त्यांनीच आपला सुरुवातीलाच करिश्मा दाखवत 25 जागा तब्बल त्यांनी बिनविरोध केलेल्या आहेत आणि त्यामुळे कुडाळ आणि मालवण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खरं तर ही जी निवडणूक आहे ती ठाकरे गटाचे जे माजी आमदार आहेत त्यांचं अस्तित्वाची ही लढाई आहे। कारण वैभव नाईकांच्या ही अस्तित्वाची लढाई आहे। कारण जर आपण पाहिलं असेल तर वैभव नाईक मागील काही दिवस जे आहे ते कुडाळमध्ये ठाण मांडून आहेत, त्याच्यासोबतच वैभव नाईकांसोबतच त्या ठिकाणी तिथले जे स्थानिक आमदार आहेत निलेश राणे त्यांची देखील त्या ठिकाणी जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। आपण जर बघितलं तर माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जो मतदारसंघ आहे सावंतवाडी, त्या ठिकाणी ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयशी ठरले होते। मात्र यावेळी आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते निवडून यावेत अशी त्यांची देखील त्यांचा प्रयत्न सुरू आहे। मात्र एकूण जर आपण पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता काहीच वेळात हे चित्र स्पष्ट होईल। 2 तासानंतर मतमोजणीला सुरुवात होईल आणि काही वेळात समजेल की नेमका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होत आहे। दुसरीकडे आपण जर रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीला मंत्री उदय सामंत असतील, मंत्री योगेश कदम असतील, भास्कर जाधव असतील आणि निकम यांच्या देखील प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत। सर्वांनी आपला जो प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात केला। कुठेतरी महायुती जी आहे ती नेहमीच प्रचारामध्ये पुढे पाहायला मिळाली, मात्र महाविकास आघाडी जी आहे किंवा ठाकरे गटाकडनं कोणताही नेता या ठिकाणी उतरला नाही आणि एकूण जर आपण वातावरण पाहिलं तर सध्या महायुती आघाडीवर वाटते। अनुपमाजी जी, उमेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा। वेळोवेळी चर्चा करूया, आणखी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।